गुड मॉर्निंग बाळू दादा. स्वानंदीताई, तुम्ही इतक्या लवकर उठलात? लवकर? मला वाटलं मला उठायला उशीरच झाला. आई काकू कुठे आहेत सगळ्या? मोठ्या वहिनी देवळात गेल्यात बर. आणि निलिमाताई त्यांच्या रूम मध्ये चहा घेऊन गेल्यात. आणि आई? त्या 9 वाजता उठतील हो. हा, दगदग झालीये ना म्हणून झोपल्या असतील. हो. आणि निलिमा बहिणी रूम मध्ये कशाला गेल्या चहा घेऊन? आम्ही दोघींनी एकत्र घेतला असता. अरे बापरे, अशी भांडी अशीच का पडलेत अस्ताव्यस्त? अहो स्वानंदीताई, स्वानंदीताई, राहू द्या, राहू द्या. अहो राहू द्या, मी करतो. अहो ताई साहेब ओरडतील, मी करतो. मालक पण ओरडतील. कसं आहे ना स्वानंदीताई, आपल्या घरातले सगळे जण आपापल्या रूम मध्ये चहा घेतात. तुम्हाला हवाय का चहा? थांबा, मी देतो, मी देतो. नाही, म्हणजे मी एकटीनेच घ्यायचा चहा? हवं तर तुम्ही तुमच्या रूम मध्ये घेऊन जा चहा. पाहिजे तर नीट साहेबांना उठवा. नाही नाही, तसं नाही. म्हणजे आपण सगळे एकत्र बसून नाही घेत का चहा? कधीतरी बसतात हो, रोज नाही. पण मला सांगा, तुमच्यासाठी नाश्त्याला काय करू? तुमच्या रूम मध्ये आणून देतो मी. म्हणजे मी नाश्ता सुद्धा माझ्या रूम मध्येच करायचा? अहो स्वानंदीताई, सगळेजण आपापल्या रूम मध्येच नाश्ता चहा पाणी घेतात. तुमच्यासाठी काय करू ते सांगा, आत्ता लगेच आणून देतो. माझ्यासाठी म्हणजे इथे वेगवेगळा नाश्ता असतो सगळ्यांना? अहो स्वानंदीताई, तुम्ही या घरात नव्यात आणि आजच विचाराल हे सगळं? नाही, मी सहजच विचारलं. मी घेते चहा, मग कळवते नाश्त्याचं काय ते. मी आपलं भविष्यात लिहिलंय ते सांगते हो स्वानंदी. आज तुझी प्रतिमा मात्र उजळणार आहे ग बाई. काय घातलंय तुम्ही? कुर्ता कपाटात सापडला, म्हणलं हाच घालावा. हा माझा कुर्ता आहे, लेडीज कुर्ता आहे हा. आज मी नाहीये तिथे. माझी आठवण येत असेल ना सगळ्यांना?